काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजवर खोटी आश्वासनं देऊन जनतेला फसवलंय। त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं आवाहन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केलं। कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी झालेल्या युवा शक्तीच्या मेळाव्यात ते बोलत होते। कोल्हापुरात आयटी पार्क, सुसज्ज क्रीडा संकुल, फुटबॉल अकॅडमी उभी करू, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा सुसज्ज करू, गडकोट किल्ल्यांचं संवर्धन, कचरा उठाव, कलाकारांना व्यासपीठ, पर्यटन विकास आणि रोजगार निर्मिती यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अमल महाडिक, कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार राजेश क्षीरसागर आणि करवीर मतदारसंघातील उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून दसरा चौकात युवा शक्ती मेळावा झाला। त्याला युवा पिढीची मोठी गर्दी होती। कृष्णराज महाडिक यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला। काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीनं आजवर अनेक आश्वासनं दिली। जनतेला भुलवण्याचं त्यांचं काम आहे अशी टीका कृष्णराज महाडिक यांनी केली। उलट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारनं समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणाऱ्या योजना यशस्वी केल्या। लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी अप्रेंटिस योजना, कृषी पंपासाठी मोफत वीज, मोफत रेशन धान्य, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, शेतकऱ्यांच्या पीक विम्यात वाढ, दुधाला अनुदान, महिलांना सवलतीच्या दरात एसटी प्रवास, ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास, तीर्थदर्शन योजना, 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार अशा अनेक लोककल्याणकारी योजनांमुळे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे नक्की आहे, असं कृष्णराज म्हणाले। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली भेट आणि संवादाची माहिती कृष्णराज महाडिक यांनी दिली। कोल्हापूरसाठी आयटी पार्क, अद्ययावत क्रीडा संकुल, फुटबॉल अकॅडमी, रस्ते, गटारी अशा पायाभूत सुविधांची निर्मिती होईल। त्याशिवाय गडकोट किल्ल्यांचं संवर्धन, महिला आणि तरुणांना रोजगार, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळा सुसज्ज करणं, कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणं, पंचगंगा प्रदूषण रोखणं, कलाकारांसाठी विविध उपक्रम राबवणं असा आपला संकल्प असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं। ज्यांना विकासाची दृष्टी नाही, क्षमता नाही अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आपलं अमूल्य मत वाया घालवू नका, असं आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केलं। मविया म्हणजे महाविकास आघाडी नव्हे, महाराष्ट्राला विरोध करणारी आघाडी। मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण कुठलीही चांगली योजना जर लोकांना बळ देण्यासाठी राबवली गेली तर हे फक्त आणि फक्त त्याला विरोध करण्याचं काम करतात। की काँग्रेसच्या ह्या खोट्या आश्वासनाला आता सर्वजण थकून गेलेले आहेत। मी मुंबईला सेशन दरम्यान जातोय, गॅलरीतनं वरती बसून सर्व आमदारांना बघत असतोय, त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करत असतोय। तर तुम्हाला सांगतो, तुम्ही हसाल, दक्षिणचे आमदार कुठं तर मागं भिंतीला टेकून बसलेले असतात। त्यांना कोण विचारत नाही, त्यांना कोण ओळखत नाही, त्यांना भाषण येत नाही, त्यांचा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही। अशा लोकांना आमदार करून काय करायचं आपल्याला? त्यामुळं अशा खोटाड्या लोकांना मतदान करून आपलं उभत वाया नाही घालू, असं मी तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणी विनंती करणार आहे। तसंच महाडिक परिवारानं महिला सक्षमीकरणासाठी आणि सन्मानासाठी नेहमीच काम केलंय। 25 सेकंदाच्या क्लिपमधून महाडिक परिवाराचे 25 वर्षांचे कष्ट मिटवता येणार नाहीत असा टोलाही कृष्णराज महाडिक यांनी लगावला। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचंही भाषण झालं। हिंदू द्वेषी असणाऱ्या राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावड्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं। राहुल गांधी यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासमोर हात सुद्धा जोडले नाहीत अशी टीका खासदार महाडिक यांनी केली। महाविकास आघाडी सरकारनं कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार केला, त्या सरकारमधील 2 मंत्री जेलमध्ये गेले। या उलट गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारनं समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी मोठं काम केलंय, असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। तर राजेश क्षीरसागर यांनी बोलताना आपली कोल्हापूरच्या जनतेशी कायम बांधिलकी असल्याचं सांगितलं। गेली 55 वर्ष काँग्रेस पक्ष गरिबी हटावचा नारा देतोय, पण गरिबी हटली नाही। उलट काँग्रेसचे नेते गडगंज झाले, त्यांच्या संस्था आणि दवाखाने मोठे झाले, पण सर्वसामान्य नागरिकांना काहीच मिळालं नाही, अशी टीका राजेश क्षीरसागर यांनी केली।
माजी आमदार चंद्रकांत जाधव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार जयश्री जाधव आणि आपण महायुतीसोबत आल्याचं युवा उद्योजक सत्यजित जाधव यांनी सांगितलं. यावेळी देवराज नरके, महेंद्र चव्हाण, विपुल भंडारे यांची भाषणं झाली. या मेळाव्याला युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक, भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, शिवसेनेचे पक्ष निरीक्षक उदय सावंत, ऋतुराज क्षीरसागर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम, माजी उपमहापौर सरिता मोरे, उमा इंगळे, नंदकुमार मोरे, बाबा पार्टे, राजसिंह शेळके, विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, प्रदीप उल्पे, किरण नकाते, संजय वासकर, संजय निकम, महेश चौगुले, अभिषेक बोंद्रे यांच्यासह तरुणाई मोठ्या संख्येनं उपस्थित होती. दरम्यान कणेरी इथल्या शिंदे कॉलनीतील सुमारे 40 युवकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश केला. कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केला.